नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भाकरी कशी बनवायची। आपल्या सबस्क्रायबरनी मला कमेंट केल्या होत्या, म्हणजे खूप साऱ्या सबस्क्रायबरनी मला सांगितलं होतं की तुम्ही भाकऱ्या कशा बनवता, पूर्ण प्रोसेस दाखवा, भाकरी कशी बनवायची घरी। स्वरा ताई म्हणून होत्या, त्यांनी मला कमेंट केली होती की पूर्ण भाकरीची प्रोसेस दाखवा, आणि अजून खूप सारे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी मला कमेंट केली होती। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आमच्याकडे भाकऱ्या कशा बनवतात, हातावरच्या म्हणजे आगरी पद्धतीची भाकरी कशी बनवायची घरी, तर हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। प्लस म्हणजे आज प्रीतला डब्यासाठी भाकरी आणि सुकट हवी होती, म्हणून मी आईला विचारलं की आज आपण भाकरी बनवून दाखवूया। मी आत्ताच शिकलेली आहे, त्यापेक्षा एक्सपर्ट करून जाणून घेतलेलं चांगलं असं की भाकरी कशी बनवायची पूर्ण। तर आईला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, तर म्हणून आईला विचारलं की तूच भाकरी बनवून दाखव पूर्ण कशी बनवायची भाकरी ती। प्लस आज त्याला डब्यासाठी सुकट सुद्धा हवी होती, तर ते सुद्धा बनवणार आहे। तर भाकरी आणि सुकट हे आमच्याकडे फेमस आहे, तर ते कसं बनवायचं ते आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आई तयारी झाली सगळी? चालू आहे, पीठ काढलंय। हां, तर हे आहे भाकरीचं पीठ, म्हणजे तांदळाचं पीठ आहे। हे 10 किलो पीठ ह्याच्यामध्ये राहतं नाही, म्हणजे एवढं आम्हाला पीठ लागतं। भाकरी आमच्याकडे असतेच सकाळीपासून, म्हणजे नाश्त्यापासून भाकरी लागते आपल्याला, है ना। तर 10 किलोचं पीठ या डब्यामध्ये राहतं। 2 महिने हे पुरतं। एवढा मोठा डब्बा आहे स्टीलचा। आता ह्याच्यातून पीठ काढते। आता ऑलमोस्ट संपायला आलेलं आहे पीठ। तर आता पहिले भाकरीला पाणी तापत ठेवते, म्हणजे उतरवणी घेण्यासाठी, है ना, आमच्याकडे तसं बोलतात। एक पेला ठेवते। हा 1 ग्लास पाणी आहे। 1 ग्लासाच्या 4 भाकऱ्या होतात। अच्छा, हां, म्हणजे दोघांना भाकऱ्या पाहिजे असतील 2 माणसांसाठी तर 1 ग्लास पाणी ठेवायचं, त्याच्या 4 भाकऱ्या होतात। म्हणजे ग्लासाचा मेजर अर्धा ग्लास। हा, एक माणसासाठी हवे असेल तर अर्धा पाणी ठेवायचं, 2 माणसांसाठी पूर्ण ग्लास। 1 ग्लास पाणी। तर आता हे तापत ठेवतोस ना पाणी? पाणी गरम उकळवते। पाणी उकळवल्यानंतर त्याच्यामध्ये पीठ टाकायचं नाही? तर पाणी मस्त उकळलंय। तर उकळल्या पाण्यामध्ये आई तिच्या अंदाजे पीठ टाकते, तिचा अंदाज परफेक्ट असतो। तर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 ग्लास पीठ टाकायचं आहे। पहिले तेवढंच घाटायचं, म्हणजे मिक्स कर त्याला। ही आईची पद्धत आहे। असा कालथा घेते आणि कालथ्याचा जो दुसरा टोक असतो ना तो असं फिरवते पीठ मिक्स करण्यासाठी। ही आईची पद्धत आहे। आणि आई मला सांगते की आपल्याला कसं समजेल पीठ शिजलंय की नाही, तर ती हात असा लावून बघते। हाताला जर पीठ लागलं तर शिजलं नाही, आणि नाही लागलं तर शिजलं। तर असं आईने मला सांगून ठेवलंय। पहिले घातलं ना पण, हा, थोडंसं घातल्यानंतर समजा पीठ ओलं ओलं दिसतं पण आपल्याला, हा, मग थोडं सुकं वरती टाकायचं। ओके, आता आई हात लावून बघेल पीठ शिजलंय की नाही। ही आईची ट्रिक आहे। अजून पीठ लागेल याला, अजून ना हाताला लागते। हा, थोडं पीठ टाकेल। आता हे सुकं पीठ थोडं टाकायचं त्याच्यावर असं, पुन्हा घाटून घ्यायचं। घातल्यानंतर मग गॅस बंद, आता घातलं ना असं चालेल, मिक्स करायचं मग त्याला होतं ना, आणि गॅस बंद करायचं। झालं पीठ आता रेडी झालंय। आता गार करत ठेवायचं, ते गार करत आता घाटायचं ना, परत ओतून ठेवायचं। गार झाल्यानंतर मळायचं आणि मग लाटायची भाकरी। हेच इम्पॉर्टंट आहे भाकरीला, पीठ घेणं म्हणजे उतरवणी घेणं आमच्याकडे म्हणतात, म्हणजे पीठ शिजून घ्यायचं, हे इम्पॉर्टंट आहे। हे नीट झालं की भाकरी मस्त होते। गार करत ठेवते, ताट ठेवलंय, ताटामध्ये ओतते पीठ आणि थंड करत ठेवायचं, आणि मग पीठ मळायचं पाण्यासोबत ना, पाण्यात घातलं। आता भाकरीला पीठ घेतलेलं आहे, तर भाकरीचं पीठ आता इथे गार करत ठेवलेलं आहे। पीठ गार झाल्यानंतर त्याला मळायचं आहे आणि मग त्याच्या भाकऱ्या करायच्या। आता पीठ गार होईपर्यंत सुकट बनवूया डब्यासाठी त्याला। तर सुकट आणि भाकरी हे प्रत्येक आगऱ्यांच्या घरी हे जे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला बघायला भेटेलच, म्हणजे खायला मिळेलच। तर आमच्याकडे सुद्धा सुकट आणि भाकरीचं जे कॉम्बिनेशन आहे ते सगळ्यांना खूप जास्त आवडतं। तर आता आई सुकट बनवते। सुकट म्हणजे काय, जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला दाखवते काय आहे ते। तर ही आहे सुकट, म्हणजे काही जण ह्याला जवळा सुद्धा म्हणतात, म्हणजे छोटी छोटी कोलबी आहे ती सुकवलेली। हे आमच्याकडे याला जवळा किंवा सुकट म्हणतो, आम्ही तर सुकट म्हणतो, काही जण जवळा सुद्धा म्हणतात। म्हणजे छोटी कोलबी आहे, तिला असं मस्त सुकवलेली आहे। आणि ह्याच्यासाठी कांदा कापून घेतलाय मी, आणि लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आता कांदा आणि लसूण झालं की हे टाकायचं मसाल्यावर। तर आई दाखवेल तुम्हाला कसं बनवायचं। आई थांबले। पीठ गार होते तिथपर्यंत आपण सुकट बनवूया।
तर आता मी भाकरीचं पीठ मळते. पीठ थंड झालेलं आहे, तर आईला पीठ मळून देते, मग आई भाकऱ्या करेल. आणि काय बरं बोलत होते मी, सुकट इकडे धुवून ठेवलंय स्वच्छ पाण्यामध्ये. तिला धुवून ठेवायचं 2-3 पाण्याने. आता तिचं पाणी सगळं जाऊ दे, मग तिला आता आई तेलावर टाकेल. तिथपर्यंत मी पीठ मळते पटकन. तेल तापलंय, तेलामध्ये पहिले लसूण टाकते आई. तेलावर मस्त लसूण करपून घ्यायचं, मस्त वास येतो. ह्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो सुद्धा टाकू शकता, कच्चं टोमॅटो किंवा पिकलेलं टाकलं तरी चालेल. कधी जर टोमॅटो नसेल तर कधी कधी चिंच टाकते, पण प्रीतला चिंच टाकून आवडतं, आंबट आंबट असं जरा बरं वाटतं खायला, हे नाही. तर चिंचेचं पाणी टाकणार आहे, पाणी टाकणार आहे ना ह्याच्यामध्ये. तू खळून पाणी टाकायचं. हां, चिंचेचं पाणी टाकायचं. तर चिंच घेतलं त्याच्यामध्ये पाणी टाकेल आणि मग सुकट झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं, मस्त आंबट आंबट लागते. तर कांदा मस्त परतून झाला, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि मसाला टाकते. आपल्या अंदाजे आपल्याला किती तिखट पाहिजे, पण जरा झणझणीत असले की जरा बरं वाटतं. 1 चमचा बसवेल, थोडीशीच केली ना आपण. खड्याचं मीठ आहे ते टाकते, हे चांगलं असतं, तर हे टाकते. आणि मग त्याच्यावर आपली सुकट टाकायची, मस्त मसाला परतून घ्यायचा आणि मग सुकट ऍड करायची. आणि मग थोडा वेळ तिला वाफेवर ठेवायची, है ना. कोथिंबीर टाकायची पुन्हा त्याच्यावर. तर आता आई टाकायचं त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी मिक्स केलं, मस्त लागते आंबट आंबट. आता त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकशील नाही? थोडं पाणी टाकते शिजायला, थोडंसं टाकते बस. आणि मग त्याच्यावर झाकण ठेवतेस. आणि सुकट ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. जवळा मस्त दिसतोय, कलर सुद्धा छान आलाय. आता कोथिंबीर थोडी वरतून टाकायची आणि रेडी. तुम्हाला सुद्धा आवडतो का जवळा किंवा सुकट? तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर परफेक्ट 4 भाकऱ्या होणार आहेत. तर एक आईनी करायला घेतलं, त्याच्यामुळे थोडंसं सुकं पीठ घेतेस ना आई? सुकं पीठ घेतलं का सरकते चांगली. म्हणजे चिकटत नाही, मोठी पण पटकन होते, सरकाला बरी पडते. तर ते सुकं पीठ घेते आणि मस्त पीठ मळून घेते, है ना. मी ऑलरेडी मळले, पण ती बोली थोडं अजून मळायला हवंय. थोडं सुकं घेतलं त्याच्यामध्ये. आता मग अशी ढापणी करायची त्याची, गोल गोल अंगठ्याने अशी दाबायची थोडी. तिथे मोठं चाक झालं का ताटावर बरं पडतं. येस, तर आईचं चाक दाखवेल बघा आज आई. आई अशीच बनवते, किती वर्ष झाली आई भाकरी बनवते, है ना आई. अशी मोठी झाली ना का ती थापायला पण बरी वाटते ना. दाखव मला ती कशी. परफेक्ट. असं चाक आणि पुढून दाखव. असं चाक झाले ते असं दाबायचं हाताने दोन्ही, असं दाबून मोठी होतं. ओके. खाली ताटावर पटकन होतं. ताटावर थोडं पाणी घ्यायचं ना. थोडं पाणी, एकदम थोडं, जास्त नाही घ्यायचं पाणी. लावलं हाताला थोडं घेतलेलं, म्हणजे चिकटणार नाही. न्यायला लावलं, ताटाला लावलं. अर्धी हातावर ठेवायची, अर्धी ताटात ठेवायची. ओके. आणि अलगज तिला दाबायची. इकडची दाबली ना का ती इथे घ्यायची आता आणि पलटायची तिला या हातावर. आता इथं दाबायला हवी ना, मग ती अशी दाबायची की अशी भाकरी मोठी होते. हे तळवे जास्त द्यायची हाताचा. ही बोटं दिली का फाटते. भाकरी. ओके. तर या आईच्या काही टिप्स आहेत भाकरी करताना, त्या लक्षात ठेवा. आणि पटकन आता आईची भाकरी मोठी होईल बघा, ऑलरेडी झालेली आहे. तर अशा आमच्याकडे भाकऱ्या बनवतात, थापून भाकऱ्या बनवतात. ओके. केवढी मोठी झाली बघ पटकन. तर आईची भाकरी रेडी आहे. तवा तापलाय तुझा, टाक. ही ट्रिक आहे बघण्याची की तवा तापला की नाही. आवाज झाला म्हणजे तवा तापलाय. ओके. आईची भाकरी. ओके. ही आहे आईची हातावरची भाकरी. तिकडे सुकट सुद्धा रेडी आहे. टोपला घेतलाय भाकरी ठेवण्यासाठी. तर दुसरी लाटाला घेतली आहे ना. दुसरी घेतली तोपर्यंत ती होते ना. आता तू म्हणजे उलटायची कशी ना. आता हे काठ थोडे सुकल्यासारखे वाटतात. वरती आले. अशी सरकवून बघायची नाही ना, सुकली. नाहीतर कालथा घ्यायची नाही तर हाताने पण करू शकते. येस. अशी उलटायची. थोडा गॅस कमी करा, तिकडची बाजू होऊन द्यायची स्लो गॅसवर. ओके. तर ही एक आईची ट्रिक आहे. म्हणजे भाकरी झालंय त्या साईडून कशी समजेल की तिच्या कडा थोड्या सुकतात अशा, मग भाकरी पलटायची. मी इथे कालथा घेऊनच आहे का मला हाताने नाही जमणार, पण हल्ली जमते. कालथा असतो माझ्यासोबत पलटायला. दुसरी तयार होते भाकरी. ओके. पीठ मळून घेतलेलं आहे, दुसरी तयार करते.
आणि आपली भाकरी आणि सुकट रेडी आहे. मस्त आता मी खाणार आहे. या तुम्ही सगळ्यांनी खायला. आणि कांदा सुद्धा आहे, भाकरीसोबत कांदा मस्त लागतो. तर या आता मी भाकरी खातीये. मस्त आणि बनवलेली आहे, गरम गरमच आहे. तर सुकट आहे, पहिले टेस्ट मी करते. एक नंबर. आणि भाकरी सुद्धा मस्त मऊ मऊ लागते आणि कांदा खाते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय. छान झालंय.